खंडोबाचा सुभाषनगर फुटबॉल क्लबवर दणदणीत विजय। बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही संघाकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या। सामन्याच्या 17व्या मिनिटाला खंडोबाच्या पृथ्वीराज साळुंखेने गोल करत खंडोबा संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। लगेच सामन्याच्या 19व्या व 21व्या मिनिटाला खंडोबाच्या शाहीर एसने गोल करत खंडोबा संघाने 3-0 गोलची भक्कम आघाडी घेतली। सामन्याच्या 35व्या मिनिटाला खंडोबाच्या प्रभू पोवारने गोल करत खंडोबा संघ 4-0 गोलने आघाडीवर राहिला। सामन्याच्या 40व्या मिनिटाला खंडोबाच्या रोहित जाधवने गोल करत खंडोबा संघाने मध्यांतरापर्यंत 5-0 गोलची भक्कम आघाडी घेतली। उत्तरार्धात गोलची आघाडी कमी करण्यासाठी सुभाषनगर संघाकडून खंडोबा संघावर चढाया करण्यात आल्या, मात्र त्यांना यश आले नाही। सामन्याच्या 46व्या मिनिटाला शाहीर एस याने गोल करत खंडोबा संघ 6-0 गोलने आघाडीवर राहिला। संपूर्ण वेळेत गोलची आघाडी कमी करता न आल्याने खंडोबा संघाने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर 6-0 गोलने दणदणीत विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। खंडोबा संघाकडून विष्णू टीएम, कुणाल दळवी, आदित्य लायकर, शाहीर एस, प्रभू पोवार यांनी तर सुभाषनगर संघाकडून नितीन पोवार, प्रकाश संगपाळ, रोहन चव्हाण, आर्यन पांढरे यांनी उत्कृष्ट खेळ केला। दरम्यान दुपारच्या सत्रातील सामना संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झाला। हा सामना जुना बुधवार संघाने संध्यामठ तरुण मंडळावर 4-0 गोलने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। उद्या सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा यांच्यात तर वेताळमा तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना होणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन नाज अत्तार, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।